दिल्लीतील जंतर मंतर परिसरात नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या वतीनं कॅन्डल मार्च व शांततापूर्ण निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनानं करण्यात आली। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांना मेणबत्त्या प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या निषेध मोर्चाचं नियोजन PSR ह्युमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख इम्रानभाई मुजावर यांनी केलंय। यावेळी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांचा तातडीनं विचार करून दोषींवर कठोर कारवाई करावी, शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित ठेवावा आणि संविधानिक चौकटीत विद्यार्थ्यांच्या हक्कांचं संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पेपरफुटीला आळा घाला, शिक्षण वाचवा, विद्यार्थ्यांना न्याय द्या, संविधानाच्या चौकटीत विद्यार्थ्यांच्या हक्कांचं संरक्षण करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा करत फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। हे आंदोलन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रशांत सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी PSR ह्युमन राईट्सचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश मोटे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख इम्रान मुजावर, नॅशनल युथ व्हाईस प्रेसिडेंट यासीन पटेल, सांगली जिल्हाध्यक्ष देवधर सांगले, सांगली जिल्हा सरचिटणीस जुबेर चौस, कोल्हापूर जिल्हा मायनॉरिटी अध्यक्ष जुबेर शेख तसेच PSR माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सपकाळ, सांगली जिल्हा अध्यक्ष प्रणव वाले, सामाजिक कार्यकर्ते सद्दाम गोलंदाज, सलीम शेख, फारुख शेख, इम्तियाज महालिंगपुरे, तौफिक मालिंगपुरे, इलियास पैलवान, सागर वाघमारे यांच्यासह PSRचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांवर तातडीनं निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करावी अशी मागणी केली आहे। नमस्कार। आज PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या माध्यमातून मिरज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अभिवादन केलेलं आहे। तसेच जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावर जो काही अमानुष लाठीचार्ज झाला त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेकडून निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटी झाली त्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांच्या आम्ही या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे संघटनेकडून। आणि आज शिक्षण मंत्र्यांनी जो राजीनामा दिला त्या राजीनाम्याबद्दल आम्ही आज फटाकडे उडवून आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे। मी सतीश मोटे, PSR ह्युमन राईट्स पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष। नमस्कार, मी प्रणव वाले, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष सांगली। जंतर मंतर दिल्लीमध्ये जे CJPचे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये जे पोलिसांकडून लाठीचार्ज झाला त्याचा आज आम्ही निषेध नोंदवतो। आणि नीट परीक्षा जे पेपर लीक झाला त्यामध्ये मयत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतो। तसेच आज जे काही सरकारने लोकशाही वाचवण्यासाठी जे काही आज डिसिजन घेतला आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला त्या संदर्भात आम्ही आनंद व्यक्त करतो। त्या संदर्भात आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। लोकशाही वाचवल्या संदर्भात तोच आम्ही आज आतिषबाजी करून हा आनंद व्यक्त करतो।